केलंय सगळं, आम्ही काम केलंय, माझा फॉर्म दुसरा घेऊन गेलाय तो खुळे. दिला कसा काय त्यांचा? काय माहिती, त्यांनी त्यांच्याकडे की वडगाव शिरीच्या लोकांचे फॉर्म तिथं दिले आणि त्यांनी माझा फॉर्म तिथं जाऊन सबमिट केलाय. तुमचा अन्याय झाला एवढं दिवस काम करून? माझ्यावरती अन्याय झालाय, मग आता मी काय करणार? रडताय तुम्ही, डोळ्याला पाणी येते, नेमकं काय? अहो माझी काम केलेलं आहे, आम्ही ज्यांनी काम नाही केलं त्यांच्या हातात फॉर्म गेले तर आम्ही बसलोय तसंच. तुम्ही कुठून इच्छुक होता? नाव काय तुमचं? मी प्रभाग 3 मधून पद्मा शेळके. माझं फॉर्मवर नाव आहे, माझं सगळं आहे, माझं नाव सकट तिथं दिलेलं आहे आणि त्यांनी तिथं जाऊन सबमिट केलाय. तर माझ्या अन्याय तो फॉर्म माझा मला मिळाला पाहिजे, बाकी काही नाही. नीलमताई म्हणतात अजय भोसलेंना फोन करा, तर अजय बापू फोन नाही उचलत. आता डोळ्याला पाणी आलंय, तुमच्या कष्ट केलं एवढं दिवस, आता अचानकपणे उमेदवारीच्या वेळी असं फॉर्म भेटत नाही, काम केलेलं. फॉर्म भेटलेला आहे पण दुसरा माणूस घेऊन गेलाय. माझे मिस्टर इथं 3 तास बसलेले आहे आणि तिसऱ्याच माणसाने फॉर्म नेलाय. फॉर्म माझा फॉर्म हे बी फॉर्म तिथं गेलेला आहे. आता काय रडताय तुम्ही खरं तर, पण काय याच्यावर पर्याय काय? आता पर्याय वरिष्ठांनीच काढावा, आता मी नाही काढत पर्याय. आता मी आता थकलेली आहे पळून पळून, एवढं काम केलेलं आहे, सर्व केलेलं आहे. पक्षाने अन्याय केला म्हणायचं का? पक्षाने अन्याय नाही केला, दुसऱ्यांनी फॉर्म तो भरला. त्यांनी मला माझा फॉर्म दिलाय ना, त्यांनी माझ्या फॉर्मला हात लावायचाच नाही ना. पण करण्याकरता कुठे जागा मिळाली नाही पाहिजे, त्यांच्या अंगावर रॉकेल पेट्रोल